नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 22, 23 आणि 24 जुलै 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघून महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र पावसाचा जोर, काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे 22 जुलै 2026 या तारखेला कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर, काही ठिकाणी मध्यम, काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। विशेष करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिकच्या घाट परिसरामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे। 23 जुलै 2026 या तारखेला पावसाचा विस्तार उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये वाढण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। 24 जुलै 2026 या तारखेला कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून ज्या भागामध्ये हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे त्या भागात अतिवृष्टीचा धोका संभवतो। तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यताही, काही भागात 30 ते 50 किलोमीटर वेगाने प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। तर ह्या सर्व माहितीवरून महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये तीव्र पावसाची शक्यता राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। 22, 23 आणि 24 जुलै 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील। कर्नाटक, गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार स्वरूपात राहील। तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींचा अंदाज अधूनमधून बघायला मिळू शकतो। विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबादलाही पावसाचा जोर कमी राहील, हलक्या सरींचा अंदाज आहे। रामगुंडम, जगदलपूर जोरदार स्वरूपात राहील। भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोलकाता, धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात काही ठिकाणी बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, धामणे, कानाकोंबी, अंजिनियम या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचीबेळगावला मध्यम स्वरूपात राहील। राणकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिवोणा, तिक्सा, आलगोटे, पणजी, वास्कतगामा जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंगुळा, महापणकुडल मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कडेगाव, पटेगाव, वैगणी, पोईपकासल, पोंडा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, मालवण, वैगणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्यात अजरा, नेसरी, अद्दाला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी, संकेश्वरा, चिकोडी, रायबग, हिडकल हलक्या सरींचा अंदाज राहील। निपाणी, जैनवाडी मध्यम स्वरूपात राहील। गारगोटी, कापसी, मुरगुड, इस्पुर्ली, कागल मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, जतबिल, किन्नी, कोडाली इकडे मध्यम स्वरूपात राहील। परवळा, संगणू, मलकापूर, कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्यात पावसाची स्थिती सांगली, मालगाव, तासगाव, आष्टा तसेच या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। शिरगोपी, कोडाची, शिरळ, इचलकरंजी हलकं राहील। जळकाटी, किरंगी, दागलपूर, कानामडी आसपासचा परिसर ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज अधूनमधून बघायला मिळणार आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कमी राहील।
गिरडी, चिंगी, सांगोळे, मसवड, पिलवी, पंढरपूर हलका पाऊस राहील. कुरुल, लाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. मोरम, तुगाव, उज्जैनम, घोटाला, नलदुर्ग, ओटी मध्यम हलका राहील. वडोला, तांदवाडी इकडे हलका राहील. मोल, अंगार, शेतपल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. अरणगाव, कुरुरवाडी, वांगी, केरन, खोंडेस, सेल्सिअस, करमाळा, बिगवन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. बारामती, लुसुंबे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. लाटे, फलटण, लोणा, खंडाळा, अद्राकी मध्यम हलका बघायला मिळणार आहे. बराड, शिंगणापूरला हलक्या सरींचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याकडे निंदाल, देवाडी, वडूज, औंध तसेच कोरेगाव, देवराव, मलदिक्सल मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. कराड, कडेगाव, रामपूर, पलूस, विटा, मेढा, उडाले, इस्लामपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील. तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे खारेपटण, गगनबावडा आणि तसेच राजापूर, रेपटण, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीकडे वडापेठ, पूर्णागड मध्यम हलका राहील. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे. बेलकट, साक्रापा, संगमेश्वर, माखनसन मुसळधार पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटण, आरळ, आरवाडे जोरदार स्वरूपात राहील. सरवाट, मार्गाव, तांबे, गुहागर तसेच वसुट फोर्ट, आरळ, आरवाडे, मेढा, उडाले तुफान पावसाचा अंदाज आहे. पाचपांडळी, कलसीत आणि महाबळेश्वर, गोरेगाव, माडवर्धन या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच बोर, शिरोळ, केटवले मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिरटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. तर पुणे जिल्ह्यात सासवड, जेजुरी, मारगाव मध्यम हलका राहील. कडेगाव, दौंडले हलक्या पावसाचा अंदाज आहे. राहू, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील. पुणे, लोणी, कालभर, वाघोली, आळंदी, चाकण आणि शिंदे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे पारेगाव, सुद्रुक आणि कर्जत, कुलधरण मध्यम स्वरूपात राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, काडा, श्रीलंग मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. अंबळनेरला मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, कुडगाव, शिरळ, माका, गोडेगाव, बनस, निवसा, श्रीरामपूर तालुकावन मध्यम स्वरूपात राहील. देवळी, प्रवरा इकडे मध्यम स्वरूपात राहील. श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे. संगनमेर, अकोला, आश्वी, घारगाव, मांडवे, वरवंडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर अधिक राहील. सोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेत इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील. कर्जत, कुसर, पेठ, वाडा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. उरण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, भिवंडी, मिरा भाईंदर, ओमवडी, ख्रिस्तीवाडा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. घाटमाथ्याकडे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. शिवाले, वेई, चाकरे, मध, खोटाले, सम्राट, गोंडा, उंबरपाडा, पिलवी, इगतपुरी, मुंडगाव, वाडीवारे, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, गोडमाल, वाडा, परळी, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक अतिवृष्टीसारखा पाऊस पालघर जिल्ह्याच्या भागात देखील बघायला मिळणार आहे. आणि नाशिक जिल्ह्याकडे लगतचा परिसर घेतला असता नांदूर, शिंगोटे, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव जोरदार स्वरूपात राहील. नांदूर, शिंगोटे आणि नाशिक, देवळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. निफाड, लासलगाव, पाटोदा, मनमाड, बारम, तालवड आणि नांदगाव, मनमाड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. चांदवड, वणी, डोडांबे, देवळा, सौदाने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. वणी, सौदाने, कळवण, ओझर अति जोरदार पावसाचा अंदाज राहील. मालेगाव, अंजंगले जोरदार पावसाचा अंदाज आहे. सटाणा, नागपूर, निमशेवडी आणि ताराबाद, चिंचली, पिंपळनेर, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. बोरचाक, धनोरा, अक्कलकोवा, रणाला, शहादा, धोंडाईचा, भालाने, वाडविकी, सांगवी, सुले धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर अतिमुसळधार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळू शकतो. धुळे, अंजंग, कापडणे, अरवी, बोकरूड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अवड, आडगाव, हिरोपरा, यावल, फैजपूर, मुसाळ, उडाली, मुक्ताईनगर इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील. भडगाव, पचरा, पौर, जामनेरला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मिळुंबे, चाळीसगाव, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. ममदापूर, तालवडलाई मध्यम स्वरूपात राहील. एलगोपा, देवगाव आणि फुलंब्री मध्यम स्वरूपात राहील. श्री छत्रपती संभाजीनगर आणि पिंपरी, लिंबेजळगाव, बिडकीन मध्यम स्वरूपात राहील. धाकीपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. गोडेगाव, माका, बकूर, पाथर्डी, अहिल्यानगर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो.
जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील। पानवाडी परतूर उलापांगरे जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा दाबडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। गेवराई उमापूर मध्यम हलका राहील। मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठलाई मध्यम हलका राहील। दारुके जलम चौसाला पाटोदा इकडे मध्यम हलका राहील। परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळमासा तारकेट बूम मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। एडशीपेठ कामेगाव बेंबली आणि तसेच वैरभंगा पाणेगाव बार्शी मध्यम हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर किंतोट औसा श्रीवंतपाल लातूर रोड उदगीर मुरकी हणेगाव जहकाल अरोंदा औरशाजनी हलसी भालकी बाटंजी किल्लानी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। परभणी जिल्ह्याकडे मोकेड नरशी कवटा लोहा बुजुक मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि लगेच भेटलाचा परभणी जरी बोरी जिंतूर सेलू आष्टी पाथरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पूर्णा वसमत नांदेड वाघाला मोकेड मध्यम स्वरूपात राहील। पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम हलका राहील। तमसा हिमायतनगर टाकणी मोरचुंदी किनवट जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात औंध हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे जोर अधिक राहील। वाशिम मालेगाव मंगळूरपीठ कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी कुतनापूर चिखली केलवड बुलढाणा अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोठाला खामगाव दिघी नांदुर्णा डासराखेड अडोल बुद्रुक या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोट टेलरा हिरवाखेड अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा अतिवृष्टीसारखा पाऊस अकोला जिल्ह्याकडे देखील बघायला मिळू शकतो। तसेच अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर नांदगाव खंडेश्वर अमरावती बडनेरा असेगाव चिखलदरा हरिसालदारणी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त बघायला मिळू शकते। चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि लगेच इथला असा मोजारी तळेगाव आष्टी तिरगवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड पांढरोणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा लाडगड जामणी बुरिकोकाटे वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी कोल्हापूरला जोरदार स्वरूपात राहील। पडनेर वाडकी पुणे आणि हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडखेड धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटंजी करंजी रुई जवई आर्णी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर गुगस रोड चंद्रपूर भाटाडी मोहली कोटवाडा चरपकी चिमूर ब्रह्मपुरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बदलापूर गजवालीलाई मध्यम स्वरूपात राहील। सोनापूर शिरपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आष्टी मलचेरा मध्यम स्वरूपात राहील। एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर मध्यम स्वरूपात राहील। गडचुली सावली वलनी सिंधवाई चुरमुरा नाटेचौक धुनरा मुरुंगा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दिगुरी देसिंग किमटेमेदा जोरदार स्वरूपात राहील। कुरखेडा बालिटोला मार्कासा आमगर चौकी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला साक्रीटोळा गोंदिया तुमसर तिळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भंडारा लखनी साकोली संग्राणी आडायल गोतंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला जोरदार स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामणा बुरिकोकाटे दुतिवाडा कोडाली काटोल पारशिवनी वनेरा घोटी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।